Continue the next page. Now, what is valency? Last time we see the valency. Valency is the capacity of element to combine is called the valency. Here definition is given. Capacity of element to combine. Combining capacity of element is called the valency. आता we have to how calculate the valence of sodium and chlorine. Take us two elements, sodium and chlorine. The atomic number of sodium is 11 and the atomic number of chlorine is 17. Electronic configuration of sodium 281 आणि क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 287. आता इन दिस वेन द टू एलिमेंट्स कंबाईन सोडियम आणि क्लोरीन, आता लास्ट ऑर्बिट ऑफ सोडियम इज इनकम्प्लीट, ऑल्सो लास्ट ऑर्बिट ऑफ क्लोरीन इज इनकम्प्लीट 7 आहे. When any elements combine to other elements, that time some elements give two electrons to another elements to complete the its outtake, म्हणजे त्याची अष्टक स्थिती पूर्ण करतात. आता इन दिस सोडियम काय करतो, वन इलेक्ट्रॉन देतो म्हणजे याच्या नंबर ऑफ इलेक्ट्रॉन काय झाला डिक्रीज झाला, म्हणून याचे सोडियम आयन प्लस आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं 28. ऑल्सो सेम टाईम क्लोरीन काय करतो, वन इलेक्ट्रॉन रिसीव फ्रॉम सोडियम, वन इलेक्ट्रॉन म्हणून इकडे प्लस लिहिले, मग क्लोरीन आयन इज फॉर्म, मग त्याचं म्हणजे व्हॅलन्सी किती -1. वन इलेक्ट्रॉन घेतला म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन्क्रीज म्हणजे नेगेटिव्ह चार्ज इन्क्रीज, देअर फोर 288 त्याची काय झाली त्याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग सोडियम Na प्लस क्लोरीन, सोडियम क्लोराईड इज फॉर्म. मग सोडियम काय करतो, वन इलेक्ट्रॉन देतो आणि क्लोरीन काय देतो, वन इलेक्ट्रॉन घेतो. आता व्हॉट इज कॅटायन अँड व्हॉट इज अनायन. आता दोज एलिमेंट्स give the electron, give the away the electron and cation sodium ion pair. म्हणजे हा सोडियम आहे कॅटायन आयन. कॅटायन आयनवरती कोणता असतो, धन प्रभार असतो. अनायनवरती काय असतो, ऋण आयन असतो. अनायनमध्ये काय होतं, क्लोरीन ॲटम टेक्स अप, म्हणजे दोज एलिमेंट्स रिसीव किंवा टेक्स अप इलेक्ट्रॉन्स पण टू फॉर्म अनायन. कॅटायनमध्ये काय होतं, जे एलिमेंट्स गिव द इलेक्ट्रॉन टू फॉर्म द, तिथं काय तयार होतं, कॅटायन तयार होतं. अनायनमध्ये काय होतं, रिसीव द इलेक्ट्रॉन, म्हणून क्लोरीनपासून काय होतं, क्लोरीनचा अनायन तयार होतो. सोडियम काय करतो, गिव द इलेक्ट्रॉन त्या कॅटायन आयन फॉर्म. मग अशा पद्धतीने काय होतं, टू फॉर्म द सोडियम क्लोराईड. एक्झाममध्ये विचारला तर व्हॅलन्स ऑफ सोडियम इज 1 पॉझिटिव्ह 1 बिकॉज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ सोडियम इज 281 वेन सोडियम कंबाईन टू अदर एलिमेंट्स, म्हणजे लास्ट ऑर्बिट इज इट्स नॉट कम्प्लिटेड, ही गिव्ज वन इलेक्ट्रॉन टू अदर एलिमेंट्स. मग एक इलेक्ट्रॉन दिला त्याच्यामुळे काय झालं, वन निगेटिव्ह त्याच्यामध्ये काय झालं चार्ज कमी झाला आणि नंबर ऑफ प्रोटॉन इन्क्रीज, म्हणून याचं व्हॅलन्सी +1 झाले. क्लोरीनचं काय होतं, क्लोरीन वन इलेक्ट्रॉन घेतो म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन्क्रीज, म्हणून याच्यावरती ऋण प्रभार झाला. म्हणजे अशा पद्धतीने काय सोडियम आयन काय तर सोडियम क्लोराईड कंपाऊंड इज फॉर्म बाय गिविंग द इलेक्ट्रॉन रिसीव द इलेक्ट्रॉन. आता दिस पोर्शन इज सायन्स कॅप्सूल ओमिटेड, दिस पोर्शन इज also omitted. See the next page. आता you see the chart, complete the following chart. आता इथं हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, these are the elements given. Atomic numbers are given 1 2 3 4 सिक्वेन्सने दिले.
काय दिले क्रमाने 1 2 3 4 5 6 7 असे दिलेले आहेत. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1 2 2 1 असं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला लिहायचे आहेत आणि त्याची व्हॅलन्सी आपल्याला सांगता आली पाहिजे. म्हणजे एक्झाममध्ये तुम्हाला विचारलं तर कम्प्लीट द फॉलोइंग टेबल, तर टेबल आपल्याला कंप्लीट करता येईल, म्हणजे ॲक्टिव्हिटी दिली जाते. आता सम एलिमेंट दॅट एक्झिबिट्स व्हेरिएबल व्हॅलन्सी. आता कॉपर, काही मूलद्रव्यांची व्हॅलन्सी काय असते, 2 असतात, म्हणजे कॉपरचे व्हॅलन्सी कॉपरची काय असेल 1 किंवा 2 असेल. आयन्स एक तो कॉपर काय दिले +1 दिले, कॉपर +2. +1ला काय क्युप्रस आणि +2ला काय झाले क्युप्रिक. मर्क्युरी, सिम्बॉल ऑफ मर्क्युरी Hg, त्याचीसुद्धा व्हॅलन्सी 2 1 and 2. मर्क्युरी Hg +1 Hg +2. मर्क्युरस आणि 2 असेल तर मर्क्युरिक. ह्याच्यावरून लक्षात असतं 1 असलं तर OS असतो आणि त्याच्यानंतर 2 असेल तर रिक असतं, म्हणजे क्युप्रस क्युप्रिक. मर्क्युरस मर्क्युरिक. आयर्न, सिम्बॉल ऑफ आयर्न. आता फर्स्ट लेटर याचं काय आय आहे, परंतु त्याचं सिम्बॉल काय झाले Fe, फेरस. मर्क्युरीचं सुद्धा तसा सिम्बॉल वेगळा आहे, त्याची व्हॅलन्सी किती आले 2 किंवा 3 असेल. +2 असेल क्युप्रस, +3 असेल तर क्युप्रिक. इन दिस वे आता these elements have the variable valency. आता this portion is omitted. आता रॅडिकल्स, म्हणजे याच्यातले कॅटायन आणि अनायन आपल्याला शोधायचं. कॅटायन्स काय असतात, पॉझिटिव्ह आयन्स, आणि अनायन काय असतात, निगेटिव्ह आयन्स, म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड. आता फर्स्ट सोडियम इज कॅटायन, OH इज अ अनायन. याच्यामध्ये पोटॅशियम काय झाला कॅटायन, OH काय झाला अनायन झाला. कॅल्शियम काय झाला कॅटायन, हायड्रॉक्साईड काय झाला अनायन्स. इन दिस वे यू हॅव टू कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. परीक्षेमध्ये आपल्याला विचारलं तर कम्प्लीट टेबल करता आलं पाहिजे. वी सी द नेक्स्ट पेज. आता नेक्स्ट पेज, कंपाऊंड विथ आयनिक bonds of 2 constituent. There are the cations, positively charged ions. Anions are the negatively charged ions. म्हणजे ह्याच्यामध्ये कॅटायन्स काय असतात पॉझिटिव्हली चार्ज आणि अनायन्स काय निगेटिव्हली चार्ज. आता दे टेक द पार्ट ऑफ द केमिकल रिएक्शन अँड देअर फोर कॉल द रॅडिकल्स. आता त्याच्यामधले रॅडिकल्स आपल्याला माहिती पाहिजे, हे काही पॉझिटिव्ह रॅडिकल्स आहेत, काही निगेटिव्ह रॅडिकल्स आहेत. आता त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह कुठले आणि निगेटिव्ह तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आता दीज आर मोर दॅन 2 ॲटम्स, SO2 NH4 आर कॉल द कंपोजिट रॅडिकल्स. हे सिम्पल रॅडिकल्स आहेत. सोडियम, कॉपर, क्लोरीन आर सिम्पल रॅडिकल्स. आणि कॉम्प्लेक्स रॅडिकल्स कशाला बोलतात, एकापेक्षा जास्त काय असतील एलिमेंट्स असतात. आता मॅग्नेट ऑफ चार्ज रॅडिकल्स इज व्हॅलन्सी. chemical formula and composition. आता this portion is omitted. We see the next page. On next page, आता symbol of radicals, बेसिक रॅडिकल्स, सोडियम आणि सल्फेट. आता याच्यामध्ये याची सोडियमची व्हॅलन्सी किती आहे 1 आहे, याच्या सल्फेटची किती आहे 2. मग थर्ड स्टेजला काय सोडियमला याची व्हॅलन्सी इकडे दिली जाते आणि इकडे येतो क्रॉस मल्टिकल, म्हणून ह्याचा काय झालं मॉलिक्युल पण आहे Na2SO4. तुम्हाला परीक्षेमध्ये तुम्हाला फक्त काय येईल, राईट डाऊन द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सोडियम सल्फेट, बेरियम सल्फेट, सल्फ्युरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड, हायड्रोजन क्लोराईड, सोडियम क्लोराईड, मॅग्नेशियम ऑक्साईड. म्हणजे असं तुम्हाला काही कंपाऊंडच्या परीक्षामध्ये काही तुम्हाला केमिकल फॉर्म्युला विचारला तर त्याचं सांगता. आता दिस पोर्शन इज ओमिटेड, म्हणजे बेसिक रॅडिकल, ॲटॉमिक ॲसिडिक रॅडिकल्स, हा तुम्हाला काही पोर्शन नाही, हा करायची काही गरज नाही. ओके, सी द दिस टेबल, यू हॅव टू कंप्लीट दिस टेबल आणि send me my personal WhatsApp number. This table and this table, these are the homeworks to you.
विच वन कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट. हा चार्ट काय करणार आहे, पूर्ण करून काय करायचे तुम्हाला मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवायचे आणि याच्यामधले कॅटायन्स आणि अनायन्स ओळखून ऑल्सो कम्प्लीट दिस टेबल. ओके.